आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुरोळी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी घेण्यात आल्या। तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची यावेळी मोठी गर्दी होती। पक्षाचे संपर्क प्रमुख व माजी मंत्री सचिन आहेर, खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासमोर अनेक उमेदवारांनी परिचय करून दिला। खेड तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते। रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटातील दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी यावेळी उमेदवार परिचय करून दिला। आज संपूर्ण जिल्ह्याचे माझे दौरे होते। लोणावळ्यावरून सुरुवात आम्ही केलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील उमेदवारीची मुलाखती घेण्याचं काम चाललं आहे। त्याचप्रमाणे खेड आळंदीमध्ये देखील राजगुरुनगर, खेड, चाकण आणि आळंदीचे पण देखील सर्व मुलाखती घेण्याचं काम केलेलं आहे। जुन्नर आणि आंबेगावमध्ये पण देखील नगराध्यक्ष पदाचे जे इच्छुक आहेत त्यांच्याही बैठका आज आता आम्ही या निमित्ताने घेतोय। आणि ओव्हरऑल एक बघितलं तर देखील या जिल्ह्यामध्ये एक नवीन परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते की आम्ही सासवडला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतोय। आपण शिरूरमध्ये पण एक 11 उमेदवार आपण महाविकास आघाडीतून उभे करतोय। बारामतीला 3 करतोय, इंदापूरला 4 करतोय, अनिल सोनवणेच्या नेतृत्वाखाली दौंडमध्ये आपण 5-6 उमेदवार आपण करतोय। सासवड नगरपालिकेमध्ये पण आणि विशेषतः जेजुरीमध्ये पण 10-1 उमेदवार आपण उभा करण्याचं काम करतोय। भोरमध्ये 2-3च होणार आहेत। पण एकंदरीत जर वातावरण बघितलं तर एक चांगली पक्ष संघटना आणि करून घेऊन लढत देतोय। किती निवडून येऊ काय येऊ त्यापेक्षा इच्छुकांची एक चांगली यादी आणि संघटनात्मक देखील लोकांची जी अपेक्षा आहे ते पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। आणि निश्चितपणे खात्री आहे की मोठ्या संख्येने इकडचे या परिसरातले सर्व नगरपरिषद नगरपंचायतचे लोक जास्तीत जास्त निवडून येतील अशी अपेक्षा।